Welcome students. Today we are going to start methods of preparation of alkenes. आपण हायड्रोकार्बन्स कंटेंट पाहत आहोत, त्यातलं अल्केन पाहत आहोत. सब पॉइंट कोणता पाहतो आपण तर अल्केन. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. काय करायचं आपल्याला, अल्केन्स कसं तयार केलं जातं त्याविषयी पाहायचं. मी तर मुद्दामून अल्केन पॉइंट टाकलाय कारण आपण अल्केनचं कंटेंट पाहत आहोत. त्याच्यानंतर अल्कीन सुरू होईल, त्याच्यानंतर अल्काइन सुरू होईल, त्याच्यानंतर अरोमॅटिक हायड्रोकार्बन सुरू होईल. ओके, अल्केन्स. तर इथे टायटल टाकतो मी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. साधं मेथड्स ऑफ प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स म्हणजे अल्केन्स कसं तयार केलं जातं याच्या मेथड्स पाहायच्या असतात. तुम्हाला विचारलं जातं हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिन. तर या रिएक्शन्स आपल्याला पाहायच्या आहेत. प्रिपरेशन याचा अर्थ काय, कसं तयार केलं जातं. जसं तुम्हाला माहिती आहे साखर कशी तयार केली जाते, तर तुम्हाला माहिती आहे साखर ही ऊसापासून तयार केली जाते. ऊसापासून रस काढला जातो, रसावरती प्रोसेस केली जाते आणि नंतर आपल्याला साखर तयार होते. ओके, ती जी प्रोसेस असते म्हणजे केमिकल रिएक्शन असते. तसं अल्केन तयार करण्यासाठी नेमकी काय रिएक्शन करावी लागते त्याच्यासाठी सांगतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, किंवा आपण एवढंच म्हणू शकतो प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, अल्केन्स तयार करण्याच्या पद्धती. चला एक पद्धत टाकतो पहिली. देयर आर सेव्हरल मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. पहिली मेथड टाकतोय फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कशापासून, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पाहायचं फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगतो बेटा. अल्केन्स तयार करत आहोत. पहिले टायटल काय टाकलं मी, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कशापासून, साखर कशापासून तयार होते तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला माहिती आहे की साखर ही ऊसापासून तयार होते तुमच्या नॉलेजनुसार. पण साखर ही बीट पासून देखील तयार केली जाते. साखर ही वेगवेगळ्या सबस्टन्सेस पासून देखील तयार केली जाते. तसंच अल्केन हा जो सबस्टन्स आहे, अल्केन हा केमिकल कंपाऊंड, तो कशापासून तयार केला जातो त्याच्या आपल्याला प्रिपरेशन मेथड पाहायचं का. नंबर 1 टाकले मी फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, तर ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो आणि त्यांच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन असतात त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मग ते अल्कीन असतात, मग ते अल्काइन देखील असतात. ओके, तर पाहूया आपण प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मधला मी असं म्हणतोय अगोदर आपण अल्किन्स घेऊ. कशापासून, तर अल्किन्स. पहा, फ्रॉम अल्किन्स. आणि हे शब्द उच्चारत असताना असं वाटतं अल्केन अल्किन अल्काइन सारखे, पण मी इथं काय टाकलंय, फ्रॉम अल्किन्स. अल्किन्स पासून अल्केन तयार करायचे आहेत, अल्किन पासून अल्केन तयार करायचे. तर चला मी तुम्हाला सांगतो. आपण असं गृहीत धरा, एक्झाम्पल देतो नंतर जनरल रिएक्शन. अगोदर काय घेतो मी, एक्झाम्पल घेतो. असं गृहीत धरा की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला समजण्यासाठी फक्त या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं इथिन, CH2 डबल बॉन्ड CH2. काय घेतलं आपण, इथिन घेतलं. लक्षात ठेवा इथिन घेतलं. इथे लिहू मी इथिनचा फॉर्म्युला. हे पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, त्याचबरोबर मी असं म्हणतोय की हा एक H इथं, हा एक H इथं. ओके, चला त्यानंतर हे कुठे लिहू शकता. ओके, इथं एक H आणि इथं एक H. याचं नाव काय बरं, तर याचं नाव आहे इथिन. याचं नाव काय आहे, इथिन. या कोनिकल फ्लास्क मध्ये कोणता कंपाऊंड घेतला, इथिन मॉलिक्यूल घेतले आपण. काय घेतले, इथिन. आणि नंतर यात गॅस पास करायचा आहे H2. कोणता गॅस, H2, डाय हायड्रोजन गॅस. इथिन मध्ये काय पास करायचा, तर H2 म्हणजे डाय हायड्रोजन गॅस, किंवा त्याला नुसतं आपण हायड्रोजन गॅस देखील म्हणतो, किंवा त्याला आपण हायड्रोजन गॅस देखील म्हणतो, डाय हायड्रोजन गॅस. ओके, पहा कोनिकल फ्लास्क मध्ये इथिन घेतलं, त्याच्यात डाय हायड्रोजन पास करायचा. ती रिएक्शन होईल का, तर ती रिएक्शन होत नाही. ती रिएक्शन घडवून आणायची असेल तर त्यामध्ये आपल्याला कॅटलिस्ट टाकावा लागतो. काय टाकावा लागतो, कॅटलिस्ट टाकावा लागतो. जसं दुधापासून दही तयार केलं जातं, तर दुधापासून दही तयार होत असताना त्यामध्ये मधल्या प्रोसेसमध्ये विरजन नावाचा सबस्टन्स टाकावा लागतो. विरजन ऐकलं का, नसेल तर घरी विचारा आईला वगैरे. ओके, विरजन टाकल्यानंतर मात्र दुधापासून काय तयार होतं, तर दही तयार होतं प्रोसेसमध्ये, बरं का. तर
जे विरजन असतं ते कॅटलिस्ट असतं, ते उत्प्रेरक असतं. काय असतं ते? कॅटलिस्ट. तसं इथिन असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये डायहायड्रोजन टाकायचा आणि ही रिएक्शन पुढे कॅरी आउट होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी म्हणून आपल्याला एक तर प्लॅटिनम मेटल हा सोने एवढाच मौल्यवान असा धातू आहे, त्याची पावडर टाकायची असते. प्लॅटिनमची काय टाकायची? आपल्याला पावडर टाकायची. किंवा प्लॅटिनम उपलब्ध नसेल, प्लॅटिनम हे महाग आहे, सोन्या एवढीच किंमत त्याला आहे, जसं 1 ग्राम सोन्याला 4000 रुपये किंमत असेल तर 1 ग्राम प्लॅटिनमला देखील 4000 रुपये ग्रामची असेल, तर त्या प्लॅटिनमची पावडर टाकायची. किंवा ते जर नसेल तर पॅलेडियमची पावडर टाकायची. आणि तेही नसेल तर आपण काय टाकू शकतो? निकेल टाकू शकतो. निकेलची पूड देखील टाकू शकतो. हे असेल तर उपलब्ध, हे नसेल तर हे, किंवा हे देखील आपण टाकू शकतो. म्हणून मी रिएक्शन येतो व्हेन इथिन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन. व्हेन इथिन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन. हा जो H2 आहे तो मी अशा प्रकारे लिहिलाय. ओके, दिसते तुम्हाला? हा H2. ओके, याला म्हणतो मी डायहायड्रोजन. काय म्हणतो याला मी? डायहायड्रोजन. आणि हा डायहायड्रोजन आहे, यामध्ये ऍड होण्यासाठी इथं कशाची गरज आहे तर मी तुम्हाला सांगतो. इथं गरज आहे एक तर ती प्लॅटिनम पावडरची किंवा पॅलेडियम पावडरची. इथिन डायहायड्रोजन गॅस आणि याच्यामध्ये प्लॅटिनम किंवा पॅलेडियमची पावडर जर टाकली तर ही रिएक्शन रूम टेम्परेचरलाच होते. रूम टेम्परेचरला होते म्हणजे काय? त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला हीट करायची आवश्यकता नाही. इथिन डायहायड्रोजन गॅस पास केला, प्लॅटिनमची पावडर टाकली की लगेच काय होतं का? लगेच काय होतं? हा जो हायड्रोजन कोव्हलंट बॉन्ड आहे तो ब्रेक डाऊन होतो. तो काय होतो? तर ब्रेक डाऊन होतो. यातला एक हायड्रोजन ॲटम इथं ऍड होतो आणि दुसरा हायड्रोजन ॲटम इथं ऍड होतो. पहा काय सांगतो? हा डायहायड्रोजन मॉलिक्यूल ब्रेक डाऊन होण्यासाठी म्हणून आपल्याला कॅटलिस्ट प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेलची आवश्यकता आहे. हा डायहायड्रोजन ब्रेक डाऊन होतो. यातला एक H या कार्बनला ऍड होतो आणि दुसरा H या कार्बनला ऍड होतो. म्हणजे या H2 मधले 2 हायड्रोजन ॲटम अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड ऍड होतात. आणि हा कार्बन डबल बॉन्ड जो असतो यातला एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. आणि जो पाय बॉन्ड असतो तो ब्रेक डाऊन होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? तर यातला पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल. हे 2 H हे अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड ऍड होतात आणि आपल्याला नवीन सबस्टन्स तयार होतो. तो असा पहा, कार्बन डबल बॉन्डच्या ऐवजी सिंगल बॉन्ड. या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? तर या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम मी इथे लिहितोय पहा. हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन. ओके, इकडच्या कार्बनला अगोदर किती हायड्रोजन होते? 2. ते लिहून काढतोय. ओके, ते लिहून काढतोय. आणि नंतर मात्र हा जो H2 आहे यातला एक H या कार्बनला, दुसरा H या कार्बनला ऍड होतो आणि इथं तयार होतो तो असा कंपाऊंड. हा इथिन आहे, हा डायहायड्रोजन आहे. मग हा काय? तर तुम्हाला माहिती आहे हा काय आहे? इथेन आहे. काय आहे? हा इथेन आहे. इथिन पासून इथेन कसं तयार केलं तर ही त्याची प्रोसेस आहे. आणि ही रिएक्शन होत असताना कॅटलिस्ट कोणते वापरले तर, उत्प्रेरक कोणते वापरले तर तुम्हाला दिसतं प्लॅटिनम किंवा पॅलेडियम जर वापरलं तर ही रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो रूम टेम्परेचरला होते. रूम टेम्परेचर म्हणजे कोणत्याही प्रकारची हीटिंग द्यायची गरज नाही. सध्या जे आपलं टेम्परेचर आहे 27-30 डिग्री सेल्सिअस, त्या टेम्परेचरला रिएक्शन होते. पण कधी जर प्लॅटिनम किंवा पॅलेडियमची पूड म्हणजे पावडर जर टाकली आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये तर रूम टेम्परेचरला रिएक्शन होते. आणि जर समजा आपण निकेल टाकलं, निकेलची पावडर टाकली तर मात्र त्या कोनिकल फ्लास्कला हीट करावं लागतं. म्हणून प्लॅटिनम आणि पॅलेडियम असेल तर रूम टेम्परेचर कंडिशन आहे आणि त्याच्या ऐवजी जर निकेलची पावडर टाकली तर मात्र ही रिएक्शन हाय टेम्परेचरला आणि त्याचबरोबर हाय प्रेशरला होते. टेम्परेचर किती? जवळपास 453 केल्विन. जवळपास 453 केल्विनला ही रिएक्शन होते. लक्षात? या रिएक्शनचे मी स्टेटमेंट लिहितो. या रिएक्शनचे काय लिहितो तर स्टेटमेंट लिहित आहे. पाहायचं मला सांगा अगोदर ही रिएक्शन समजून सांगतो. आणखी इथिन आहे. इथिन हा काय आहे? सबस्ट्रेट आहे. इथिन काय आहे तर सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय? आपण पाहिले केमिकल रिएक्शन होत असताना ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला सबस्ट्रेट म्हणायचं. जो अटॅक करतो त्याला रिएजंट. मग इथं रिएजंट कोणता आहे तर डायहायड्रोजन. कोणता आहे तर डायहायड्रोजन. रिएजंट कोणता आहे तर डायहायड्रोजन.
हा सबस्ट्रेट, हा रिएजंट आणि हा काय झाला इथेन काय झाला प्रोडक्ट. याच्यासोबत बाय प्रोडक्ट कोणता आहे का? नाही, याच्यासोबत बाय प्रोडक्ट नाही. इथिन एक सबस्टन्स आणि डायहायड्रोजन दुसरा सबस्टन्स, दोघं एकत्र येऊन यांच्यापासून एकच इथेन तयार झाला. या प्रकारच्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं. कोणते रिएक्शन? ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं. व्हेन two or more substances react together to give a single product molecule is called as a addition reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? ऍडिशन रिएक्शन असं म्हणतो. ओके, मग तुम्हाला प्रश्न येतो, हाऊ, पहा, हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिन. हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिन. मग तुम्ही काय लिहिणार? तुम्हाला शब्दात लिहायची गरज आहे का? तर नाही, तर तुम्हाला रिएक्शन लिहायची गरज आहे. काय लिहायची गरज आहे? तर रिएक्शन. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन ची रिएक्शन H2 म्हणजेच डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणता आहे? तर इथं 3 कॅटलिस्ट पैकी कोणताही एक वापरू शकतात. दुधाचं दही तयार करण्यासाठी आपण विरजन टाकतो का राखेल टाकतो का पेट्रोल टाकतो का? नाही, विरजन टाकतो. तसं लक्षात ठेवा, हायड्रोजनेशन होण्यासाठी अल्किन किंवा अल्काइनचं हायड्रोजनेशन होण्यासाठी म्हणून कॅटलिस्ट कोणते वापरले जातात? एक तर प्लॅटिनमची पावडर, नाही तर पॅलेडियमची पावडर. प्लॅटिनम हा मेटल आहे, पॅलेडियम हा देखील मेटल आहे आणि निकेल हा देखील मेटल आहे. पण प्लॅटिनम आणि पॅलेडियम ची पावडर आपण टाकल्यानंतर ती रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. ती रिएक्शन रूम टेम्परेचरला होते आणि जर ही उपलब्ध नसतील, यांची किंमत जास्त असल्या कारणानं काही वेळेस लॅबोरेटरीमध्ये निकेल वापरलं जातं, निकेल पावडर वापरली जाते आणि निकेलची पावडर जर टाकली तर मात्र आपल्याला काय करावं लागतं? हीट करावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, प्लॅटिनम आणि पॅलेडियम जर असेल तर रूम टेम्परेचरला रिएक्शन होते आणि जर निकेल असेल तर हाय टेम्परेचरला ही रिएक्शन होते. कृपया एवढी नोंद घ्या. ओके, म्हणून मी असं म्हणतो, when ethene is react with dihydrogen in presence of catalyst platinum powder or palladium powder at room temperature gives ethane. किंवा दुसरं असं म्हणू शकतो, when ethene हे पाहिजे ना, when ethene is react with dihydrogen in presence of nickel at high temperature and high pressure it also gives ethane. या प्रकारची ती रिएक्शन असेल. ओके, हे झालं एक्झाम्पल नंबर 1. ओके, याची स्टेटमेंट काय लिहू शकतो मी? त्याची स्टेटमेंट मी असं लिहू शकतो, when ethene is treated with dihydrogen in presence of कोणाचं? in presence of platinum palladium ब्रॅकेट मध्ये at room temperature, at RT म्हणजे काय? रूम टेम्परेचर, or nickel at high temperature gives, इथे लिहितो जागा पुरत नसताना, gives ethane. काय देतं तिथं? इट गिव्स इथेन. ओके, लक्षात आलं? इथं कोणता बॉन्ड आहे? इथिन म्हटलं की कोणता बॉन्ड आहे बरं? इथं कार्बन मध्ये कोणता बॉन्ड आहे? तर कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. इथिन रिएक्ट विथ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल, इट गिव्स इथेन. तर काय होतं? हा कॅटलिस्टची पावडर घेतल्यामुळं हा जो आहे हायड्रोजन जो बॉन्ड आहे, कोव्हलंट बॉन्ड, हा ब्रेकडाऊन होतो. काय होतो? ब्रेकडाऊन होतो. त्यातला एक H या कार्बनला ऍड होतो, दुसरा H या कार्बनला ऍड होतो आणि डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. आणि म्हणून ऍडिशन रिएक्शन ह्या अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्येच होत असतात. कोणत्या? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. मग अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे काय? तर ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन डबल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्याला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. ओके, इथिनची रिएक्शन डायहायड्रोजन सोबत झाली आणि इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट प्लॅटिनम किंवा पॅलेडियम इट गिव्स इथेन. म्हणून मी म्हटलं कोनिकल क्लास मध्ये काय घेतलं? इथिन घ्यायचं आहे. इथिन नंतर त्याच्यात कोणता गॅस पास करायचा आहे? डायहायड्रोजन गॅस पास करायचा आणि यात काय टाकायचं? ती रिएक्शन होण्यासाठी म्हणून एक तर प्लॅटिनम मेटलची पावडर टाकायची.
ओके, किंवा पॅलेडियम मेटलची पावडर टाकायची. दोन्ही पैकी एक पावडर टाकली तर लगेच काय होतं, ते रिएक्शन होते. रिएक्शन होते म्हणजे काय, इथिन आणि डायहायड्रोजन रिएक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. काय होतं, हा जो हायड्रोजन हायड्रोजन मध्ये कोव्हलंट बॉन्ड तो ब्रेकडाऊन होतो. यातला एक हायड्रोजन या कार्बनला, यातला एक हायड्रोजन या कार्बनला जोडले जातात. डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. ओके, आणि हा इथेन तयार झाला. आणि या रिएक्शन मध्ये दोन सबस्टन्सेस रिएक्ट झाले तर आणि एक प्रोडक्ट तयार झाला. या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन असं म्हणतो. ज्या ज्या रिएक्शन होत असताना दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस रिएक्ट होतात आणि त्यांच्यापासून एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार होतो, त्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन असं म्हटलं जातं. कारण दोन्ही काय झाले तर ऍड झाले तर दोघांपासून एकच तयार झाला. आणि आपल्याला हेही माहिती आहे बेसिकली की ज्या सबस्टन्स वरती अटॅक होतो रिएक्शन होत असताना त्याला सबस्ट्रेट म्हणायचं असतं आणि जो अटॅक करतो त्याला रिएजंट म्हणायचं असतं. आणि हे काय आहेत तर हे कॅटलिस्ट आहेत. कृपया लक्षात ठेवा, प्लॅटिनम आणि पॅलेडियम कॅटलिस्ट जर टाकले तर त्या कोनिकल फ्लास्कला हीट करायची गरज नाही. आणि जर समजा हे दोन्ही अवेलेबल नसतील तर मात्र काय वापरू शकतो आपण, निकेल नावाचं मेटल असतं त्याची पावडर आपण वापरू शकता. ती पावडर याच्यात टाकली की काय होतं, तुम्ही म्हणता सर पावडर टाकली काय होतं, तर पावडर टाकल्यानंतर हा जो बॉन्ड आहे का हा पटकन ब्रेकडाऊन होतो. आणि हे जर ब्रेकडाऊन जर झालं तर एक इथं ऍड होतं आणि दुसरं इथं ऍड होतं. डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि इथिनचं कन्वर्जन इथेन मध्ये होतं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल पहा. आणि या रिएक्शन मध्ये पहा, या रिएक्शन मध्ये H2 म्हणजे हायड्रोजनचं ऍडिशन झालं. याच रिएक्शनला हायड्रोजनेशन देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हायड्रोजनेशन देखील म्हटलं जातं. ओके, दुसरं एक्झाम्पल पाहता तुम्ही प्रोपीन पाहत असं लिहितोय, प्रोपीन ऑन हायड्रोजनेशन, प्रोपीन ऑन हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ, शॉर्टकट लिहितो, इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम or palladium, platinum or palladium at room temperature, at room temperature or Ni at high temperature, Ni at high temperature gives, काय दिलं बरं, gives. तुम्ही रिकामी जागा भरायची. काय दिलं पहा बरं, आता आपण रिएक्शन करून पाहू. प्रोपीनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. प्रोपीनचा फॉर्म्युला काय तर पहा इथं काढ तुम्ही. हा इथं घ्या, CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके, याला एक H, याला एक H आणि याला एक H. ओके, हा कोणता आहे तर तुमच्या माहितीसाठी हा आहे प्रोपीन. हा कोणता आहे तर प्रोपीन. CH3 CH डबल बॉन्ड CH2. व्हेन प्रोपीन इज रिएक्ट विथ कोणासोबत, प्रोपीन ऑन हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे काय, H2 सोबत रिएक्शन असते. तेच आपण अशा फॉर्मॅट मध्ये लिहितो. ओके, हा जो H2 आहे तो अशा भाषेत जर लिहिला तर आपल्याला लवकर समजेल. व्हेन प्रोपीन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ काय तर इन प्रेझेन्स ऑफ आपण प्लॅटिनम लिहू शकतो किंवा पॅलेडियम. त्या दोघांपैकी एकाची पावडर असेल तर ती रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. आणि जर निकेल घेतलं तर मात्र हाय टेम्परेचरला होते. हाय टेम्परेचर जवळपास 453 केल्विनला ती रिएक्शन होते. आपण असं म्हणू शकतो की इथं काय घेतलं, आता या कोनिकल फ्लास्क मध्ये प्रोपीन घेतला, इथं फक्त चेंज करतो मी. हा चला हे घ्या, प्रोपीन कोणता घेतला इथं, आता हा घेतला मी प्रोपीन घेतला, त्याच्यात डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम. प्रोपीन ची रिएक्शन डायहायड्रोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम पॅलेडियम. ओके, तर काय होतं, हा जो बॉन्ड आहे हायड्रोजन मधला कोव्हलंट बॉन्ड तुटतो. यातला एक H या कार्बनला, दुसरा H या कार्बनला ऍड होईल आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. काय होईल पहा बरं, इथं CH3 नंतर इथं हा कार्बनला एक हायड्रोजन आणखी एक हायड्रोजन. ओके, कार्बन इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि या कार्बनला ऑलरेडी 2 हायड्रोजन होते, आणखी एक हायड्रोजन. इथं परत कार्बन हायड्रोजन हायड्रोजन आणि हायड्रोजन. CH3 CH2 CH3 म्हणजेच काय तयार झाला तर म्हणजे तयार झाला प्रोपेन. काय तयार झालं तर प्रोपेन हा तयार झाला. हा प्रोपीन आहे आणि हा याला काय म्हणतो आपण डायहायड्रोजन किंवा नुसतं हायड्रोजन मॉलिक्यूल देखील म्हणू शकता. ओके, हा सबस्ट्रेट आहे, हा रिएजंट आहे आणि हा प्रोडक्ट आहे. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकता प्रोपीन ऑन हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम पॅलेडियम
ॲट रूम टेम्परेचर ऑर निकेल ॲट हाय टेम्परेचर गिव्स काय देतं ते तर देतं प्रोपेन. काय देतं ते तर प्रोपेन. ओके लक्षात आलं. CH3 CH डबल बॉन्ड CH2 ची रिएक्शन H2 सोबत जर झाली तर प्लॅटिनमच्या साथ कोणतीही प्लॅटिनम पॅलेडियमची पावडर टाकली किंवा निकेलची पावडर टाकली की कोणता बॉन्ड तुटतो तर हायड्रोजन हायड्रोजन मधला कोव्हॅलेंट बॉन्ड तुटतो. एक H या कार्बनला दुसरा H या कार्बनला म्हणजे ऍडिशन जे होतं दोन हायड्रोजनचं ऍडिशन हे अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतं. अक्रॉस म्हणजे काय जर समजा डबल बॉन्डची इकडची साईड राईट झाली इकडची कोणती झाली लेफ्ट एक हायड्रोजन राईट साईडला ऍड होतो म्हणजे राईट साईडच्या डबल बॉन्डेड कार्बनला आणि दुसरा लेफ्ट साईडच्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होतो. लक्षात ठेवा. ओके ऍडिशन ऑफ टू हायड्रोजन ॲटम अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अक्रॉस म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला एक हायड्रोजन या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड होतो दुसरा हायड्रोजन या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होतो. या ऍडिशन रिएक्शन आहेत. कोणत्या या ऍडिशन रिएक्शन्स आहेत. आणि अल्किनची जनरल रिएक्शन मिळते. अल्किनची जनरल रिएक्शन व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन मी तर जनरल रिएक्शन लिहितोय. कोणती जनरल रिएक्शन इथे लिहितो का CnH2n काय तर फॉर्म्युला CnH2n हा अल्किनचा फॉर्म्युला आहे. कोणाचा अल्किनचा फॉर्म्युला त्याच्यासोबत कोणाचं ऍडिशन H2 चं आणि इथं लिहितोय मी काय लिहू अगोदर प्लॅटिनम पॅलेडियम रूम टेम्परेचर RT म्हणजे काय रूम टेम्परेचर आणि जर निकेल असेल तर हाय टेम्परेचर निकेल असेल तर हाय टेम्परेचर. CnH2n मध्ये जर H2 ऍड झाला तर काय तर होतं अल्केन ज्याचा फॉर्म्युला CnH2n+2 आहे. काय तर होतं तर अल्केन तयार होतं. हे अल्केन. When alkene is react with one molecule of dihydrogen in presence of platinum, palladium or nickel, it gives CnH2n+2 means alkane. काय तयार होतं तर अल्केन हे तयार होतं. दिसतंय तुम्हाला क्लिअरली तरी तयार होतं अल्केन. ओके जसं आपण अल्किन पासून अल्केन तयार केलं तसंच आपण अल्काइन पासून देखील अल्केन तयार करणार आहोत. फरक एवढाच आहे की अल्किन सोबत एकच H2 मॉलिक्यूल लागतो तयार होण्यासाठी अल्केन. पण अल्काइनचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये होण्यासाठी मात्र किती मॉलिक्यूल लागतात तर 2 मॉलिक्यूल लागतात. ओके जर ही रिएक्शन तुम्हाला समजली असेल तर पुढची रिएक्शन याच्या सारखीच याहूनही सोपी आहे. कृपया लक्षात ठेवा. ओके या कोनिकल क्लासमध्ये काय घेतलं आपण कोणतंही अल्किन घेतलं इथिन असेल प्रोपिन असेल किंवा पुढचं कोणतंही असेल. ओके नंतर त्याच्यात काय ट्रान्सफर केलं आपण डायहायड्रोजन गॅस टाकला. लगेच ती रिएक्शन होते का तर ती रिएक्शन घडवून आणायची असेल तर आपल्याला एक तर प्लॅटिनम मेटल जो असतो त्याची पावडर आपल्याला त्याच्यात टाकावं लागेल. प्लॅटिनम मेटलची पावडर नाही तर त्याच्याऐवजी पॅलेडियम मेटलची पावडर टाकावं लागेल. तीही उपलब्ध नसेल तर आपण निकेल मेटलची पावडर आपण टाकवून ही रिएक्शन घडवून आणू शकतो. तर प्लॅटिनम पॅलेडियम आणि निकेल हे काय आहेत तर हे कॅटलिस्ट आहेत. हे काय आहेत तर कॅटलिस्ट आहेत. कृपया लक्षात ठेवा. ओके प्लॅटिनम आणि पॅलेडियम जर ऍड केले पावडर आपण दोघांपैकी तर ती रिएक्शन रूम टेम्परेचरला होते आणि जर आपण निकेल पावडर ऍड केली तर ती रिएक्शन मात्र हाय टेम्परेचरला होते. ओके आणि आणखी एक एक्झाम्पल मला द्यायचं तुम्हाला ते पुढे गेल्यानंतर देतोच. ह्या रिएक्शन्स पाहून घ्या. ह्या रिएक्शन्स पाहून घ्या. रिएक्शन्स नोट डाऊन करा. ओके आता जसं अल्किन पासून अल्केन तयार केलं तसं अल्काइन पासून देखील आपल्याला अल्केन तयार करता येतं. मी बी टाकले फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पण कोणते आता फ्रॉम अल्काइन्स. कोणते फ्रॉम अल्काइन्स. थोडक्यात लिहितो अल्काइन्स ऑन हायड्रोजनेशन. अल्काइन्स ऑन हायड्रोजनेशन in presence of platinum palladium or nickel. Platinum palladium or nickel gives corresponding alkane. Gives corresponding alkane. आता पहा मी एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल नंबर 1. ओके इथाइन ऑन हायड्रोजनेशन. Ethyne on hydrogenation in presence of कोणतं प्लॅटिनम पॅलेडियम और निकेल gives काय देतं पहा आता काय देतं ते तुमच्यासाठी सोडतो तर पहा इथं
आपण म्हणूया हा कोनिकल फ्लास्क घेतला. कोणता फ्लास्क घेतला आपण? हा कोनिकल फ्लास्क घेतला. यामध्ये आपल्याला घ्यायचं इथाईन. काय घ्यायचं? इथाईन. इथाईनचा फॉर्म्युला कोणता? चला सांगा. काय घ्यायचं आपल्याला? इथाईन. HC ट्रिपल बॉन्ड CH इथाईन हे त्याचं नाव आहे. ओके, इथे लिहू तुम्ही. इथाईनचा फॉर्म्युला काय? तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला एक हायड्रोजन ॲटम. ओके, इथाईन. नंतर यात काय टाकायचं? यात टाकायचं आहे आपल्याला H2. काय टाकायचं आपल्याला? डायहायड्रोजन टाकायचं आहे. H2 टाकायचं. आणि त्याचबरोबर डायहायड्रोजन टाकल्यानंतर लगेच रिएक्शन होईल का? तर नाही. इथं देखील आपल्याला कॅटलिस्ट टाकावा लागतो. तो कोणता? प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. प्लॅटिनम किंवा पॅलेडियमची पावडर जर टाकली, कोणती? प्लॅटिनम किंवा पॅलेडियमची पावडर जर टाकली तर ती रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. आणि जर आपण निकेल टाकलं तर मात्र इथं या कोनिकल फ्लास्कला हीट करावं लागतं. म्हणून मी रिएक्शन येतो. हा इथाईन आहे. हा काय आहे? हा इथाईन. when इथाईन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन, when इथाईन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन इट गिव्स काय देतं पहा. आता इथं अल्किन मध्ये एकच डबल बॉन्ड होता. अल्काइन मध्ये जर आपण पाहिलं हा इथाईन आहे, त्याला असेटिलीन देखील आपण म्हणतो. त्याचं कॉमन नेम कोणतं? तर त्याचं कॉमन नेम आहे असेटिलीन. ओके, इथाईन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड. यातला एक हा सिग्मा बॉन्ड असतो आणि आपण असं गृहीत धरू वरचा आणि खालचा पाय बॉन्ड आहे. 3 बॉन्ड जर असतील, कार्बन कार्बन 3 बॉन्ड जर असतील, ट्रिपल बॉन्ड असेल तर एक हा सिग्मा असतो आणि 2 हे पाय बॉन्ड असतात. तर यातलं तसंच इथाईनची रिएक्शन जर डायहायड्रोजन सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम किंवा पॅलेडियम तर काय होतं? हा जो हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे म्हणजे हायड्रोजन 2 हायड्रोजन ॲटम मधला कोव्हलंट बॉन्ड तो ब्रेक डाऊन होतो. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि दुसरा हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड जर झाले तर काय करावे बरं सांगा. इथं थोडक्यात तुम्ही RT ओके लक्षात ठेवा. आणि इथं निकेल हाय टेम्परेचर. ओके, काय करावे बरं? जर इथाईन ची रिएक्शन एका H2 सोबत जर झाली तर एक H इथं एक H इथं म्हणजे काय म्हणून आपण एक बॉन्ड तुटणार आहे. इथं तयार होईल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, H ऑलरेडी 2H लिहितो मी. ऑलरेडी 2H. ओके, आणि एक H इथं ऍड झाला, दुसरा एक H इथं ऍड झाला तर आपल्याला तयार होतं हे इथिन तयार होतं. काय तयार होतं? हे इथिन तयार होतं. जर इथाईन सोबत एकाच H2 मॉलिक्यूलची रिएक्शन जर झाली तर एक इथिन तयार होतो आणि इथं आपण लार्ज क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन पास केलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की दुसरा H2 मॉलिक्यूल देखील ऍड होतो. दुसरा H2 मॉलिक्यूल देखील काय होतो? ऍड होतो. यातला एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला, दुसरा हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि ह्या डबल बॉन्ड मधला पुन्हा पाय बॉन्ड ब्रेक डाऊन होतो आणि इथं तयार होतं ते असं. इथं तयार होतं ते हे असं. ओके, हा कोणता आहे? हा इथिन आहे. आणि हा कोणता आहे? तर हा आहे इथेन. ओके, तर इथाईन पासून इथेन तयार करण्यासाठी किती H2 मॉलिक्यूल लागले? तर इथाईनचं कन्वर्जन इथिन मध्ये होत असताना एक H2 आणि इथिनचं कन्वर्जन इथेन मध्ये होत असताना दुसरा मॉलिक्यूल म्हणजे ओव्हरऑल किती मॉलिक्यूल? तर 2 मॉलिक्यूल लागतात. म्हणून तीच रिएक्शन आपण अशी लिहू शकता. पहा, HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस 2H2. ओके, कंडिशन ऍज इट इज. कोणती? प्लॅटिनम पॅलेडियम असेल तर रूम टेम्परेचरला आणि निकेल असेल तर हाय टेम्परेचरला. ओके, फक्त या दोन्हीपैकी कंडिशन लक्षात ठेवा. ओके, तर हे 2 H2 मॉलिक्यूल अक्रॉस द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ऍड होतील. आणि पहा ना, वरची रिएक्शन सारखीच. आपण असं म्हणू शकतो 2H या कार्बनला आणि 2H या कार्बनला जर ऍड झाले तर आपल्याला मिळतो तो प्रोडक्ट असा. तोच फक्त आपण एका स्टेप मध्ये दाखवलाय. फक्त तो कोणत्या स्टेप मध्ये दाखवला? एकाच. हा कोणता तयार झाला? हा इथेन तयार झाला. हा कोणता आहे? तर हा आहे इथाईन. ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये दाखवली तर ही रिएक्शन एका स्टेप मध्ये दाखवली. म्हणून स्टेटमेंट काय असेल पहा बरं. इथाईन ऑन हायड्रोजनेशन in presence of platinum palladium at room temperature or nickel at high temperature gives काय देतं ते? तर इथेन देतं. काय देतं? तर इथेन देतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं
प्लॅटिनम किंवा पॅलेडियम असेल तर रूम टेम्परेचर आणि निकेल पावडर असेल तर हाय टेम्परेचर, म्हणजे त्या कोनिकल फ्लास्कला आपल्याला हीट करावं लागतं. इथाईनचं कन्व्हर्जन कशात झालं बरं, तर इथेन मध्ये झालं. काही अवघड आहे का, नाही. ओके, मग मी असं म्हणतो, दुसरं एक एक्झाम्पल देतो पहा. ते असं, मी जर घेतलं प्रोपाईन, ओके, काय घेतलं मी, प्रोपाईन. आणि तुमच्या माहितीसाठी इथाईनचं कॉमन नेम ऍसिटिलीन आहे. हा जो इथिन आहे याचं कॉमन नेम इथिलीन आहे. याचं कॉमन नेम काय तर इथिलीन. आणि याला कॉमन नेमच नाही, त्याला फक्त आपण इथेन असं म्हणतो. ओके, या रिएक्शन मध्ये ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन अगोदर डबल बॉन्ड मध्ये होतं आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं. या ऍडिशन रिएक्शन्स आहेत. तुम्हाला असंही असतं, हाऊ मेनी हायड्रोजन मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड टू कन्वर्ट इथाईन इनटू इथेन. ओके, तर किती मॉलिक्यूल लागतात डायहायड्रोजनचे, H2 एक म्हणजे एक मॉलिक्यूल. तर किती येतं, हा एक H2 आणि दुसरा एक H2, असे दोन H2 लागतात. किती, दोन मॉलिक्यूल लागतात. H2 आपण असा लिहितो रिएक्शन समजण्यासाठी, H बॉन्ड H काढला, असे किती H2, तर दोन H2. इथाईनचं म्हणजे अल्काईनचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करण्यासाठी दोन H2 आणि अल्किनचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करण्यासाठी एक H2 लागतो. आणि हे जे ऍडिशन असतं, हायड्रोजन ॲटमचं ऍडिशन अक्रॉस द बॉन्ड होतो. म्हणजे अक्रॉस द बॉन्ड याचा अर्थ काय, बॉन्डच्या दोन्ही साईडला समांतर पद्धतीनं ऍडिशन होतं. इकडे एक H ऍड झाला तर इकडे एक H ऍड होतो, त्या पद्धतीनं. ओके, दुसरं एक्झाम्पल, प्रोपाईन ऑन हायड्रोजनेशन. सांगा बरं, प्रोपाईन ऑन हायड्रोजनेशन गिव्स, प्रोपाईन ऑन हायड्रोजनेशन in presence of platinum, palladium or nickel gives, काय ते सांगा बरं. हा, प्रोपाईनचा फॉर्म्युला CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड H. ओके, प्रोपाईन ची रिएक्शन किती, दोन H2 मॉलिक्यूल सोबत. कंडिशन तीच असेल कोणती, प्लॅटिनम पॅलेडियम RT आणि निकेल हाय टेम्परेचरला. ओके, तर एक H इथं ऍड होईल, दुसरा एक H इथं ऍड होईल, प्रोपीन तयार होईल. नंतर दुसऱ्या मॉलिक्यूल मधला एक H इथं, एक H इथं, तर तयार होईल आपल्याला CH3 CH2 आणि CH3, हा तयार होईल प्रोपेन. काय तयार होईल, तर हा प्रोपेन तयार होईल. ओके, हा प्रोपीन आहे, हा कोणता आहे तर सॉरी, हा प्रोपाईन आहे. कोणता आहे हा तर, हा आहे प्रोपाईन. ओके, 1 2 3 नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे, मागच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं. हा कोणता आहे, प्रोपाईन आहे. प्रोपाईनची रिएक्शन दोन H2 मॉलिक्यूल सोबत झाल्यानंतर काय तयार होतं, प्रोपेन तयार होतं. ओके, प्रोपाईन इथं म्हणू शकता मग, प्रोपाईन ऑन हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल गिव्स, काय देतं ते, तर ते देतं प्रोपेन. काय देतो तर प्रोपेन हे देतो. म्हणून मी असं म्हणू शकतो, when propine is react with dihydrogen in presence of platinum or palladium powder at room temperature or nickel at high temperature gives propane. ओके, ही झाली एक्झाम्पल त्याचं. आता जनरल रिएक्शन मध्ये आपण जनरल फॉर्म्युल्यानुसार रिएक्शन लिहितो. पहा इथं CnH2n-2 हा कोणाचा फॉर्म्युला असतो, CnH2n-2 हा अल्काईनचा जनरल फॉर्म्युला असतो. CnH2n-2 हा अल्काईनचा जनरल फॉर्म्युला असतो. त्यामध्ये जर आपण दोन H2 ऍड केले तर काय तयार होतं, आपल्याला तयार होतं CnH2n+2 म्हणजेच अल्केन तयार होतं. म्हणजेच काय तयार होतं तर अल्केन तयार होतं. इथं आपण प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हे रूम टेम्परेचरला सांगणार आणि निकेल मात्र हाय टेम्परेचरला सांगणार आहोत. कोणत्या टेम्परेचरला, तर हाय टेम्परेचरला सांगणार आहोत. तुम्ही म्हणता सर हे कसं झालं असं, तर मला सांगा, अल्काईनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता असतो, CnH2n-2. ओके, CnH2n-2 आणि त्याच्यात जर दोन H2 ऍड केले तर काय तयार होतं, अल्केन तयार होतं. म्हणजे मी तर सांगू शकतो, सांगा याचा फॉर्म्युला कोणता, मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H2. या C2H2 मध्ये जर मी दोन H2 मॉलिक्युल ऍड केले तर फॉर्म्युला काय तयार होतो, तर पहा C2 कार्बन जसे तसे हायड्रोजन चार ऍड होतात. C2H2 मध्ये दोन H2 मॉलिक्युल ऍड केले तर कार्बनची संख्या तेवढीच राहते. कार्बनची संख्या किती राहते तर तेवढीच राहते. आणि हायड्रोजन 2 आणि 4 हायड्रोजन ऍड होऊन फॉर्म्युला होतो C2H6.
म्हणजे इथाईन पासून काय तयार होतं, इथेन तयार होतं. म्हणून ही जनरल फॉर्म्युला नुसार रिएक्शन आहे जे की तुम्हाला एमसीक्यू साठी विचारलं जातं. CnH2n-2 म्हणजे अल्काइन. When alkyne is react with two molecules of dihydrogen in presence of Pt, Pd or Ni, it gives CnH2n+2 that is alkane. काय तयार होतो तर अल्केन हा तयार होतो. इथं संपली पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन. अल्किनचं अल्केन मध्ये होत असताना एक डायहायड्रोजन मॉलिक्यूल लागतो, तर अल्काइनचं कन्वर्जन अल्केन मध्ये होण्यासाठी 2 डायहायड्रोजन मॉलिक्यूल लागतात. कॅटलिस्ट सारखेच आहेत. जर प्लॅटिनम किंवा पॅलेडियम कॅटलिस्ट असतील तिथे रूम टेम्परेचरला रिएक्शन होते, आणि जर निकेल कॅटलिस्ट असेल तर मात्र ती रिएक्शन हाय टेम्परेचरला होते, त्याला हीटच करावं लागतं, नाही तर ती रिएक्शन होत नाही. ओके, हे झालं मेथड्स ऑफ प्रिपरेशन. काय झालं तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कोणते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. याच्या अगोदरही पाहू शकता आणि तुम्ही इथेही पाहू शकता. यांच्यात कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड. सगळ्या कंपाऊंड मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, आणि याच्या अगोदर मध्ये डबल बॉन्ड होता. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते मग, तर अल्किन किंवा अल्काइन, ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतात ते. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून आपण तयार केले करस्पॉन्डिंग अल्केन्स. ओके, सो थँक यू सो मच. प्लीज ओव्हरलुक दिस रिएक्शन.